अवैध देशी दारू वाहतूक करणारा एक आरोपी अटकेत. एकूण 4,23,000 किमतीचा मुद्देमाल जप्त. लातूर जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या धोरणानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध मोहीम राबवत येत आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात दिनांक 1/12/2025 रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक मोठी कारवाई करून अवैध देशी दारूची वाहतूक करणारा एक आरोपी ताब्यात घेतलाय, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झालाय. स्थानिक गुन्हे शाखेला बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तोंडारपाटी साखर कारखाना हंगरगा रोडमार्गे एक चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून पहाटे 4:35 सुमाराला तोंडारपाटी साखर कारखाना परिसरात सापळा लावण्यात आला. पथकाने एक टाटा इंडिका विस्टा सिल्वर रंगाची MH14 FM 5881 वाहन थांबवले. वाहनामध्ये बसलेल्या 2 पैकी एक इसम अंधाराचा फायदा घेत तिथून पळून गेला, तर वाहन चालक संदीप वैजनाथ सिंगे वय 30 वर्ष राहणार लोहरा तालुका उदगीर जिल्हा लातूर यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पळून गेलेल्या इसमाचं नाव दीपक उर्फ जंबू पंडित बनसोडे राहणार लोहारा तालुका उदगीर असं समजले. वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूचा साठा आढळून आला. त्यामध्ये देशी दारूच्या 32 बॉक्स, दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन MH14 FM 5881 असा एकूण 4,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींकडून अवैधरित्या देशी दारूची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेकडून नमूद आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 65 E 8183 नुसार पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी संदीप वैजनाथ शिंगे यास अटक करण्यात आली असून फरार आरोपी दीपक उर्फ जंबू पंडित बनसोडे याचा शोध सुरू आहे. लातूर जिल्ह्यात अवैध दारू व्यवसाय, जुगार, मटका, चोरटी वाहतूक, गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सतत पाळत ठेवून आहे, तर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुढील काळातही अधिक तीव्र मोहीम राबवण्यात येणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.